नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यात हार्दिक स्वागत. मी आज काहीसा केला आहे ऑफिससाठी एक नवीन वेगळा लुक. सो असा आहे, विंटर आहे, सो मग फुल स्लीव्हचा एक असा छानसा पातळ मला टॉप घातलेला आहे आणि मस्त अशी एक साडी वेअर केलेली आहे, जो की कॉर्पोरेटमध्ये कुठल्याही ऑफिससाठी एकदम बेस्ट लुक आहे. सो हा लुक कसा वाटतंय नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नंबर लास्टला जाईल, मग आपण 8:30ला 8ची अपॉइंटमेंट बसेल आपल्याला. काय करायचं तोपर्यंत मग? म्हणून 5 मिनिटं लवकर जायचं. हो जायचंय. आणि ती नको आपल्याला कारची चावी घे ना, कारची चावी घे अडकून आपल्याला कार चालू करायची आता. तिथे गाडी चावी. हो हो हो, कार घ्यायची, कार. चला ती राहू दे, आपण वरून साबण लावून पाण्याखाली टाकायचं, तो व्यवस्थित निघून जातो. कारने जायचंय आपल्याला. चल ना बेटा, कारने जायचंय. चल ये इकडे, तेच करायला चाललोय. ये इकडे. चावी घे अडकून गाडीची. मम्मा कार चालू कर. जा चावी घे अडकून. हे घे. ये बघा. हे घे, गाडी घे, गाडी घे. मला मास्क पण द्या. तुला बरं नाही का? मग काय बाबा, खोकला सर्दी आहे ना एक आठवड्यापासून. मास्क आणा. नाही, मास्क लावलेलं बेटरच आहे. आता जो औषध देईल ना त्यामुळे आणून ती फाईल घे रे वरून. चल आवेश, गाडी काढू. आवाज खाली जा. चल मम्मा गाडी काढते. ए बाबा, तू एकटं नको काढू. पप्पा तुम्हाला माहिती की एवढ्यात मीच गाडी काढते पार्किंग मध्ये. का हो, तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? मला मी काय माहिती, मी पाहिलेलं नाही. हा, मग आज बघा ना. चला वेळ आपण आबाल दाब गाडी काढायची. चल पटकन. चला रे पटपट. आता मी तुमच्या आधी आवरून पुढे अरे तर गेले. थांबते का एक मिनिट? ठेवा ना पप्पा इथे. असं नका थांबू. तुम्ही शूज चप्पल घाला, काहीतरी घाला. अच्छा, मी दरवाजा लावून खाली उतरणार आहे, तुम्ही पुढे जा. लाईट आणि फॅन बंद कर. ती फाईल द्या माझ्याकडे. त्याचं काहीच घेत नाही वरून, पाणी वगैरे आत थोडासा. नाही, थोडं घे बाबा, पाणी घे. कोणती बॉटल घ्यायची? ती आपली जुनी घे. जुनी? नाही तर पाणी सांडेल सगळं. हीच घ्या, हीच द्या. थांब, भरून घ्यावं लागेल. आता काय राहतं, मला कॉफी पिऊ दिलेली नीट आणि दोघांनी उशीर केला परत. कॉफी काय? तू एवढी जोरात एक्सप्रेसिव्ह हायवेवर चालू होती तुझ्या बस, तुला म्हणतोय लवकर कर. तू ती कॉफीचा मग तसाच घेऊन बसली होती. ड्राइवर ने बोला आजो मेरे पास. ड्राइवर ने बोला आजो मेरे पास. चलो. खाली उतरायचंच नाही याला. का? इकडे गेली. मी घेऊ का एक पेरूची फोड? हा घे ना. मीठ टाकलंय का? नाही, इकडे गेली ती. हा, इकडनं आली नाही, इकडे गेली. हा हो, खाऊन घे ना तू. मी खाल्लंय ना 2, तू आता एक तरी खा. हा, गेली ती तिकडे. इकडनं आली ना, इकडे गेली. हो का? अच्छा, इकडे आलती. कुठे गेली? तिकडे गेली का? बर. जेसीबी कोणाला द्यायचा? कोणाला द्यायचा? हे कोणाचं आहे? लगेच चाक कोणी काय वरून बघून तर आणायचं, चाकचं निघाल नाही. लावून घे बेटा, लावून घे. हा, थांब, मी चिटकवत थांब. हा. अरे बाप, ड्रायव्हर कुठे बसलाय तिथे? ते काय नको काढू त्या कशाच्या समोर, तसंच करायला त्या बाय. कोणाला द्यायचं? भाव सियाला द्यायचं का? खाली खेळ बळा. इथं खाली खेळ. निवांडला द्यायचं का? निवांडला जा. हा, खूप जुनं आहे का काय बेबी? वाकड तिकडे होत नाही लवकर. अगं हे कशाचे ह्याच्यापेक्षा दणकटवाले होते ना, ते 1000 रुपयाला होते. तर तो मला म्हटलं की पडलं तरी काय फरक नाही पडणार. हा, तर एवढं पैसे कुठून इन्व्हेस्ट करते याच्यामध्ये. आता आपल्याला माहिती नाही ना. आता नेक्स्ट त्याचा ट्रॅक्टर असेल जेव्हा कधी. ते फिरतं ना, दुसरं होतं ना, ते पण होतं त्यांच्याकडे. ते मिक्सर का? अच्छा.
नाही आता तर नाही, आता याच्यातच तो 1-1.5 महिना जायला बसला. कारण त्याला गार्डनमध्ये जरी नेलं ना तर गार्डनमध्ये बाकीची पोरांचं JCB असलं की तो त्याचं घ्यायचं, त्याचं असायचं असं. आलं काही तसं सुयोगचं का राऊंड मध्ये असेल तो. व्हिडिओ पाठव ना. JCB कसं माती उकरतं, माती कसं होतं उकरतं JCB दाखव. हे बघ असं इथून जातं. अरे बापरे, चल आपण आता आजीला फोन लावू. आजी केव्हाची म्हणते मला बघायचं बघ. होय होय. अरे 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 तू पडशी 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 काय पडशी ना. अरे पडला, अरे आपला फोन पडला होता फोन. अरे 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 आय. एक मिनिट थांब, मला डबा काढू दे. त्याच्यात काय घ्यायचं ते बघतो, काय घ्यायचं ते बघतो. आपले द्राक्ष राहिलेले घेऊन टाकू, द्राक्ष घेऊन टाकू, राहिलेले द्राक्ष घेऊन टाकू. म्हणजे आपलं आपण आणलेलं वाया गेलं नाही, आपण सुकून टाकतो, मग वाया नाही घालत आपण, आहे की नाही. त्याच्यामुळं बस. चल झाकण तिकडे आहे. थंड थंड गेली का नाही. हा चला आता पुढे चला. अरे अरे पकडलं होतं आजीने तुला, आजीने पकडलं होतं. समोर बघ समोर बघ. समोर बघ बेटा. आंटी तिकडे तिकडे आंटी आंटी तिकडे आंटी तिकडे. जा बरं आंटीला पकडायला, जा बरं पकड पकड पकड. हा जा, हळूहळू जा, जा स्लोली 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 जा. जपायचं तर खूप जमतं ना तुम्हाला. कधी एक्सपेक्टेड ट्रेकला फार्म हाऊस. हां ते विचारतोय. फार्म हाऊस आय डोंट नो, मे बी 1 वर्ष. हां हां. तुला काही पटतंय का? आज आपल्याला एखाद्या लोकेश भेटणार अशी ती पाल चुकली होती माहिती आहे. अच्छा हे पण मी येतात जोक पाठ किंवा काय म्हणा, मी आज ना नेमकं इतकं छान घर क्लीन केलं आणि तुम्ही आलेत. मला इतकं भारी वाटलं. माझी आई म्हणते पाहुणे येणार, म्हटलं घर साफ, म्हटलं अगं मी आजच सगळं केलं सकाळी सकाळी. मी तिला म्हणलं घर साफ करत नाही तो पण सांगितलं पण नाही फोन कर म्हणून. साफ करून झाल्यावर रँडमली आता काय करायचं,
काय करायचं असं झालं. मग म्हटलं तर वरुणच्या घरी जाऊयात. खरंच घर खूप साफ उशिरा करून व्हायचं होतं ना. नाही एव्हरी संडे तू आल्यानंतर भरपूर दिवस झाले का 15 दिवस पण बरं झालं आली, खूप भारी वाटलं. खरंच खरंच म्हणजे मला तर असं एकदम एक- असं फ्रेश वाटतं. मी तर म्हटलं मला पण खूप फ्रेश वाटतं. नंतर आमचं काय ठीक आहे चला तीन तेच चालू तेच असतं चालू आपलं असतं का routine काहीतरी असतं चेंज पाहिजे असतो. चालू. Just the necessity. ग्रीन कलर कुठे ग्रीन कलर कुठे दाखव. आता एवढी थंडी नाही पण आता एवढं कलेक्शन आलंय ना असं हो, मी तेच विचारलं. सेम वाढणार आहे का? मला पण तोच प्रश्न पडतो हवं रे. का? अरे हे बघ ना हे वाले तर हा कलर छान आहे मस्त आहे. छोट्या बेबीची. आम्ही ऑलरेडी याची झाली विंटरची शॉपिंग आऊची है ना आऊ. पण थंडी गेली. आऊची शॉपिंग झाली थंडीची आणि थंडी गेली. आता माहित नाही कधी काय होईल. थंडी पडली नेक्स्ट इयर नाही पोरांचे लगेच येऊन जातात ग छोटे छोटे होऊन जातात. ते वेण्या कसले आहेत? ओढणी आहे वेण्या का ठेवतो? ते तसेच असतात ते. तसे लावू शकतो. हा प्रश्न तुझ्याकडूनच एक्सपेक्ट हे बघ तो आपण घेतला होता ना Curiosity. त्यांच्याकडे बघ वेगळ्या पॅटर्न मध्ये. काय हे ना हो स्टायलिश पण आहेत. आता आता राहू दे आता तर सध्या गरज नाही, आता नाही नाही बाबा. पण आपण घेऊयात त्याला अभि थोडे. रुको आत्ताच झालंय. पण घेऊ तर स्टायलिशच घेणार असे मरके मुरके नाही घेणार. कॅप आहेत का काय मला वाटते मफलर टाईप आहे असं. मी तेच बघत होते. मे बी आमचं शूट चालू राहते ना. मला वाटतं ते असं गळ्यात घालून आपण असं बघतो ना, तसं तशा काहीतरी टाईपचं आहे. आहे. तसंच काहीतरी maybe. है ना? पण size ही आपल्याला बघून घ्यायची. मुलींसाठी ठीक आहे. पण आपण हे बघ बेबी हे बघ व्हेरी क्यूट. हां खरंच छान चांगला आहे. मस्त आहे, मस्त. पण आता थंडी गेली ना बघू बघू तुला. ओ, छान दिसते. मुलींना असं आवडतं. चल, तिथे ते घालणार कुठे नुसतं असं कुठे बाहेर ट्रॅव्हलिंग वगैरे ठीक आहे. रोज कुठे घालणार पॉसिबलच नाही. बरं पकड तुझे मला हे दोन बघते ना. ठीक आहे मस्त मस्त. व्हेरी नाईस. वरून बाय द बरं जाऊ तिकडे नको दाखवायला. हा. कुठून मागवलं? डेली एशिया चायनीज. अच्छा अवेंश काय खातोय? हे बाबा त्याचं नाही. तेच तेच त्याला ऑप्शन म्हणून ठेवलं आपण खातो म्हणून त्याला काहीतरी मधून मधून आलं तर तो घेईल. ते बघा आज अवेंश मस्त. ते बघा अंकल. त्यांचा फ्राईड राईस ठेवला ना सगळं. हो ठेवलं सेपरेट. ते बघा अंकल मी काय खातोय. चिल्ला. अरे बापरे पिझ्झाचा काढ पिझ्झाचा. चिकन म्हणाला. तुझ्याच फोन मध्ये कोणाला दाखवायचंय तुझ्याच फोन मध्ये राहणार. ए यार तुम्ही खा खा पहिलं गरम आहे. ते गरम आहे पिझ्झा. फक्त तिथे राहिलं नाही की मग सकाळचा ब्रेकफास्ट नाही मिळत. असं आहे का? ओके ओके. काय माहिती आमचा तो फर्स्ट टाइमच आहे. ब्रेकफास्ट लवकर होऊन जातो. हो ट्रेनिंग उशिरा हो सुरू हो होते. ब्रेकफास्ट साधारण थंडी आहे ना? 7 ते 8 आहे वाटतं. 7 to 8. अरे बाबा मी तुम्हाला सकाळी 8 वाजता असतं. 6 to 7 PT आहे. अरे ती 6 ते पीटीचा तास असतो त्यांचा. प्रत्येक लेक्चरला हो जायचंय जायचंय चल. प्रत्येक लेक्चर. चला 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 बॉल घेऊन चला. Shoes. शूज नाही ते सॉक्स मी त्याला वॉश करायला टाकले. Shop ball घे मग. 5-5, 6-6 नाही असू दे ना ते. अरे नाही त्याचं तो एवढं हे नाही करत आहे. टोज मागेच असतात. कंपल्सरी केलं ना सगळ्याच मेडिकल. कंपल्सरी तसं काय आहे म्हणजे असं आहे गव्हर्नमेंटमध्ये की तुमच्या सर्व्हिसचे 10% तुम्ही ट्रेनिंगमध्ये घालवायला घालवायला पाहिजे. हो. त्यात तुम्ही पण पूर्ण ह्याच्यामध्ये ओके. लाईफ ट्रेनिंग ओके ओके ओके. 30 वर्ष सर्व्हिस केली तर त्याच्यामध्ये 10% म्हणजे 3 वर्ष वर्षाची होतात. service. पण 3 वर्षाची जास्त चल. होतात. आणि उचल. हे सुद्धा एक पार्ट आहे म्हणजे हे 1 मंथचं आहे आणि 15 दिवस नागपूरचं आहे. त्यामुळे ते टेक्निकल नागपूरला कुठे? काय माहिती हो.
तिथं पण यंदाचं वाटतं ट्रेनिंग सेंटर आहे. मग काय माहिती टेक्निकल ऍस्पेक्ट जो आहे ना तो तिकडे घेणार आहेत 15 दिवस असं. नवीन काहीतरी मामाजी आहे ना चप्पल नाही लागलं घे ना. फुकर म्हणजे अरे यांचं काय लिफ्टचं काम झालं नाही का रे वरून अजून. कॉपर वायरिंग बाहेर टाकली बॉल आला अर्थिंग करतात ते का. मार किक मार किक किक किक. पकड 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 पकड. सध्या मी फुटबॉल शिकते शंतनूकडून. हो त्या दिवशी संडेला काय केलं फ्रेंडचा अचानक फोन आला म्हणजे वरूनच्या फ्रेंडचा की मला फोन आला की आहेत का घरी. म्हटलं हां आहेत वगैरे. सो आणि ती फ्रेंड मला माहिती कुठे राहते मला माहिती होतं पण मला हे माहीत नव्हतं की ती येतील म्हणून. मग त्या दिवशी ते आले वगैरे आणि अचानक सरप्राईज दिला. मला वाटतं तिची फॅमिली असेल पण आमच्या फ्रेंडचा फ्रेंड ते दोघं सोबत आले त्याच्यामुळे ते अजूनच सरप्राईज झालं. आणि मग मस्त गप्पा वगैरे झाल्या. डिनर बाहेर करायचं ठरलं होतं बट असं ठरलं की इथेच घरीच ऑर्डर देऊयात आणि इथेच खाऊयात. मग डिनर वगैरे मस्त झालं. मग मॉलमध्ये गेलो. मॉलमध्ये पण भरपूर असं एक्सप्लोअर केलं कारण त्यांनी फर्स्ट टाईम मॉलमध्ये आमची इथे व्हिजिट केली कारण आत्ताच रिसेंट मॉल झालेला आहे त्याच्यामुळे. मग भरपूर एन्जॉय केलं आणि अव्यांशची भरपूर एन्जॉय केलं दोघांनी पण. त्यातली एक मेडिकल ऑफिसर आहे वरूणची फ्रेंड म्हणजे आमची कॉमन वरूणची फ्रेंड आहे माझी फ्रेंड झाली आता आफ्टर मॅरेज. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो हे आहे रेडिओलॉजिस्ट आहे. सो खूप गप्पा झाल्या खूप गोष्टी झाल्या आणि कधी 10 वाजले कळलंच नाही. खूप धम्माल केली आणि मस्त घरामध्ये बसून सगळं मस्त एन्जॉय केलं. बाहेरचं त्या दिवशी सगळं खाल्लं आणि त्या दिवशी मी मात्र लिटरली पिझ्झा चिलीज काय 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 खाल्लं. खूप मजा आली. सो असा त्या दिवशीचा काहीसा दिवस होता. म्हटलं चला संडेला असं कोणीतरी आलं ना माझा दिवस खूप भारी जातो आणि अव्यांश मेन म्हणजे खूप एन्जॉय करतो. तर हे सगळं त्या दिवशी झालं. तर अव्यांश केला खाली आणि मला आता उद्याच्या पूजेची तयारी पण करायची आहे पण म्हटलं चला आधी वॉकला जाऊन येते. सो वॉकसाठी रेडी झाली होती. सो थंडी चालली त्याच्यामुळे स्वेटर वगैरे घातलं. म्हटलं चला ते बेटर आहे. चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते. भेटूया का छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर.